धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीत का बोलावण्यात आलं? ही फक्त एक नियमित बैठक होती की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या निर्णयाची सुरुवात? फडणवीस केंद्रात जाणार का, की विरोधकांनी उडवलेला हा फक्त राजकीय फुगा आहे? आणि जर फडणवीस दिल्लीला गेलेच तर महाराष्ट्राची धुरा कोणाच्या हाती जाणार? या सगळ्या प्रश्नांची आणि राजकीय सविस्तर पडद्यामागची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात अचानक वेगाने घडामोडी सुरू झाल्या. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास 1.5 तास चर्चा केली. ही भेट संपताच राजकीय चर्चांना उधाण आलं. काही जणांनी फडणवीसांना केंद्रीय मित्रमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचा दावा केला, तर काहींनी त्यांचा पुढचे केंद्रीय शिक्षण मंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे. पण खरंच या चर्चेमध्ये किती तथ्य आहे, की ही फक्त राजकीय हवा आहे? या प्रश्नांचे उत्तर शोधायचं असेल तर सर्वप्रथम फडणवीसांची राजकीय ताकद समजून घ्यावी लागेल. देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर राजकीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा अत्यंत विश्वासू चेहरा मानला जातात. महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अशा नेत्याला अचानक राज्यातून हटण्याचा निर्णय सहज घेतला जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार कमी मानतात. महाराष्ट्र हे भाजपसाठी देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यापैकी एक आहे. अशा राज्याचं नेतृत्व बदलण्याचा निर्णय हा केवळ एका मंत्री पदापुरता मर्यादित नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा यांचं राजकीय गणित. सध्या भाजपसमोर महाराष्ट्रात अनेक मोठी आव्हाने आहेत. एकीकडे महायुतीचं अंतर्गत संतुलन सांभाळायचं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून वाढत असलेल्या विरोधाला समोर जायचंय. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि संघटनावर पकड असलेले नेते दिल्लीला पाठवणं भाजपच्या रणनीतीत बसतं का, हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर लोकसभेतील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय मित्रमंडळ विस्तारात शिंदे गटाला आणखी एक मित्रपक्ष मिळण्याची चर्चा सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचं नावही जोरात घेतलं जातंय. त्यामुळे फडणवीसांची दिल्ली भेट ही राजकीय मित्रमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील राजकीय समतोलन आणि मित्रपक्षांच्या अपेक्षा या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी असू शकते, असं अनेक जाणकारांचं मत आहे. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सलग 2 दिवस फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा दावा केला. विरोधक अशा प्रकारच्या चर्चा सत्ताधारी पक्षात संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे या दाव्यांकडे राजकीय रणनीती म्हणून पाहिलं जातंय. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्ट शब्दात सांगितलं की मी महाराष्ट्रातच आहे आणि महाराष्ट्रासाठीच काम करणार आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी सुद्धा मी त्यांना महाराष्ट्र सोडून जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चर्चांना आणखी रंग चढला. मात्र एक प्रश्न इथे कायम राहतो. जर भविष्यात फडणवीसांना केंद्रात बोलावलं गेलंच तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपमध्ये विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांसारखी नावे चर्चेत असली तरी महायुतीत सारखं गुंतागुंतीचं सरकार सांभाळण्याची क्षमता आणि सर्व मित्रपक्षांवर प्रभाव ठेवण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे का, यावर पक्षांतर्गत मतभेद असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे फडणवीसांचं पर्याय शोधणं भाजपसाठी अजिबात सोपं नाही. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे शरद पवार. गेल्या अनेक वर्षात शरद पवारांच्या राजकीय डावपेचांना सर्वाधिक प्रभावीपणे उत्तर देणारा नेता म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं. त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी राजकीय आव्हान लक्षात घेतली तर भाजपसाठी फडणवीसांचंच महाराष्ट्रात राहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. तरीही दिल्ली भेट पूर्णपणे साधी होती असंही म्हणता येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारला नव्या रणनीतीची गरज आहे. भविष्यातील मित्रमंडळ विस्तार, शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी तसेच 2019च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे फडणवीसांचे नाव राष्ट्रीय राजकारणात चर्चेत येणं स्वाभाविक आहे. मात्र चर्चा आणि निर्णय यात मोठा फरक असतो. आताच्या घडीला उपलब्ध राजकीय घडामोडींचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. महाराष्ट्रातील भाजपची राजकीय गरज, महायुतीतील संतुलन, संघाचा विश्वास आणि आगामी निवडणुकांचे महत्त्व हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला पाठवण्याची शक्यता फारच कमी वाटते.
उलट महाराष्ट्रात याचं नेतृत्व कायम ठेवून केंद्रातील रणनीती वेगळ्या पद्धतीने आखल्या जाऊ शकतात. तुमच्या मते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच मुख्यमंत्री म्हणून राहावं का, की आता त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्याची वेळ आली आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.